हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त असे पॅटीस. तर ते मी इथं म्हणजे ओव्हनमध्ये केलेले आहेत, म्हणजे न तळता आणि तळूनसुद्धा. तर दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला कुठली आवडली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बटाट्याचं पॅटीस करण्यासाठी आपण सुरुवातीला भाजी करून घेऊया. तर त्या भाजीसाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि पुदिना. पुदिना टाकल्यानंतर खूप छान टेस्ट येते भाजीला. आता इथं हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कमी म्हणजे कमी तिखट खात असाल तर मिरच्या कमी जास्त करू शकता. आता इथं मसाला वाटून घ्यायचा आणि आता पीठ भिजवायचं आहे आपल्याला. तर मी इथं मैदाच पूर्ण वापरलेला नाही आहे. 2 कप मैदा आणि 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ छान म्हणजे पूर्ण पिठामध्ये कालवून घ्यायचं. आता इथं 3 कप असं आपलं पीठ झालेलं आहे. तर 3 चमचे आपल्याला इथं मोहन घेणार आहे. म्हणजे जास्त कडकडीत मोहन घ्यायचे नाही आहे. थोडंसं गरम करून घ्यायचं तेल. तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. आता हे तेल पिठात टाकून छान पिठाला चोळून घ्यायचं, जेणेकरून आपली जे आपण पारीवरची जे तयार करणार आहोत ती छान अशी कुरकुरीत होईल. तर तिथं बघू शकता अशी मुटकी आपण जेव्हा आपण पिठाची वळतो त्यावेळेस ती एकदम अशी घट्ट तयार होते. छान थोडं थोडं पाणी टाकून मस्त घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटं या पिठाला झाकून ठेवून द्यायचं. तोपर्यंत हे पीठ छान मुरतं. पीठ ठेवल्यानंतर भाजीची तयारी करून घेऊया. त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे टाकून छान तडतड द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर इथं बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा, कढीपत्ता टाकून छान परतून घ्यायचं. थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत कांदा परतायचा. त्याच्यामध्ये हळद आणि आपण वाटलेला हिरवा मसाला आहे तो टाकून छान परतून घ्यायचं. आता ज्या हिरव्या मसाल्याचा वास खूप म्हणजे छान आणि सुगंध असा येतो. तर ज्यावेळेस त्याचा स्मेल असा मस्त येईल खमंग असा, त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही उकडलेले बटाटे, तर हे उकडलेले बटाटे मी 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. ते आधी उकडून घ्यायचे आणि थोडासा म्हणजे अर्धी वाटी वाटाणा घेतला आहे. वाटाणा पण मी उकळत्या पाण्यातून म्हणजे 2 मिनटं उकळत्या पाण्यात ठेवला आणि काढून घेतला लगेच. तर इथं मसाला परतल्यानंतर धने जिरे पावडर टाकायची आणि धने जिरे पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचा. याच्यामध्ये मसाला छान परतल्यानंतर बटाटा टाकून घ्यायचा उकडलेला आणि थोडासा स्मॅश करायचा. म्हणजे एकदमच बारीक करायचं नाही आहे. थोडासा कुठेतरी मोठा असला तर बटाटा तो म्हणजे ती भाजी पॅटीसमध्ये खूप छान लागते. तर इथं वाटाणा पण थोडासा उकडून घेतला आहे मी, पूर्ण शिजवलेला नाही आहे. आता ह्या बटाट्यामध्ये तो पण वाटाणा स्मॅश करून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एकत्र छान मिक्स करून घ्यायचं ही भाजी आणि 2 ते 3 मिनिटं ही छान परतून घ्यायची. आता पॅटीसमधली जी भाजी आहे ती हिरव्या मसाल्याऐवजी कोणाकोणाला लाल मसाल्याची आवडते. तर हिरवा मसाला स्किप करून म्हणजे हिरवी मिरची न टाकता तुम्ही त्याच्यामध्ये लाल मसाला किंवा लाल मिरची पावडर पण टाकू शकता. ती ही भाजी पण छान लागते पॅटीसमध्ये. तर आता इथं भाजी तयार झाली आपली. आता म्हणजे ज्या लाट्या करणार आहोत आपण ते खुसखुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण साठा वापरतो. तर इथं पाववाटी तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा. मी हे दोन्ही मिक्स केलेलं आहे. तुम्ही फक्त मैदा पण वापरू शकता. आता हे मिश्रण छान मिक्स करून छान 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं. जेणेकरून ते एकदम असं पांढरं असं दिसतं थोडंसं म्हणजे फ्लफीनेस त्याला येतो. आपण मळलेलं पीठ छान एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. त्याचे इथं दाखवल्याप्रमाणे असे गोळे करून घ्यायचे एकसारखे, जेणेकरून आपल्याला लाटायला बरं पडतं आणि प्रत्येक लाटीवरती जो आपण साठा तयार केलेला आहे, तो चमच्याच्या साहाय्याने पसरून घ्यायचा आणि मस्त अशा त्याच गोळ्यांच्या प्रत्येक लाटीमध्ये ते असं साठामध्ये लावायचा आणि एक अशी लेयर तयार करायची. 5 ते 6 मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या पिठाच्या आणि मस्त आतमध्ये साठा लावून घेतला आहे. भरपूर प्रमाणात साठा लावायचा जेणेकरून आपली जे पॅटीस आहे ते छान खुसखुशीत होईल. तर इथं अशा पद्धतीने म्हणजे 2 पद्धती आहेत. जर तुम्ही असंच पण म्हणजे 7 ते 8 लेयर लावून अशाच कट करून तुम्ही लाट्या तयार करू शकता किंवा इथं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चौकोनी शेप देऊन त्याला चौकोनी शेपमध्येच लाटायचं. मोठ्या आकारामध्ये पॅटीस करणार असाल तर 4 किंवा छोटे-छोटे बनवणार असाल तर ॲटलीस्ट 6 म्हणजे होतात त्याच्यामध्ये पॅटीस. तर अशा पद्धतीने मस्त इथं बघू शकता तुम्ही लेयर त्याला असे म्हणजे पदर बारीक-बारीक सुटतात. तर अशा पद्धतीने त्याला थोडंसं कट देऊन साईडचं कट करून चौकोनी शेपमध्ये द्यायचं. जर तो थोडासा त्याचा शेप जर बदलला असेल तर चौकोनी शेप करून अशा पद्धतीची पण पॅटीस तयार करू शकता किंवा त्याला परफेक्ट
म्हणजे जर थोडासा कर्व शेप आला म्हणजे राऊंड शेप आला असेल तर इथं बघू शकता तुम्ही त्याला परफेक्ट चौकोनी शेप देऊन छान ट्रायंगल शेपमध्ये पण आपण पॅटीस तयार करू शकतो. तर इथं वेगवेगळ्या म्हणजे 2-3 आकारामध्ये मी तयार केलेत आणि सुरुवातीला फ्राय केले 2-3 पॅटीस. तर फ्राय केल्यानंतर पण खूप म्हणजे मस्त असे लेयर त्याला सुटले. तर तेल कडकडीत गरम करायचं आणि मस्त तुम्हाला जर फ्राय पाहिजे असेल तर फ्राय करून घ्यायचे. पण मी इथं ओव्हनमध्ये प्रीहीट करून घेतला ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसमध्ये 5 मिनिटं प्रीहीट करून घेतला आणि 180 टेम्परेचरवरच 45 मिनटासाठी मी छान दोन्ही बाजूने बेक करून घेतलं. म्हणजे 30 मिनटं एका साईडनी आणि थोडं म्हणजे 10 ते 15 मिनटं राहिले की परत त्याची साईड पलटून 15 मिनटासाठी बेक करून घेतलं. म्हणजे छान क्रिस्पी आपले पॅटीस तयार झाले. तर इथं फ्राय करून दाखवते तोपर्यंत माझे बेक म्हणजे व्हायला ठेवलेत मी. तर इथं तुम्ही बघू शकता खूप छान आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपण त्याला फ्राय करायचे आणि छान असे लेयर सुटल्यात त्याला. तर तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही पॅटीस तयार करू शकता. म्हणजे तेल जास्त नको असेल तर बेक करा. मी इथे ट्रायंगल शेपमध्ये जे दिसत आहेत ते पूर्ण बेक केलेले आहेत आणि ते 4 ते 5 आहेत ते तळलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता बेक केलेले पण खूप छान आणि लेयर सुटलेत. तर नक्की ट्राय करा आणि नवीन असाल चॅनलवर तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.